अंमळनेरच्या दृष्टिकोनातून आणि उभ्या महाराष्ट्राच्या भारताच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठी थोडीशी ही दुःखद घटना जरी असली आणि दुःखाचा दिवस जरी असला तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून ज्या दादांचे आम्ही सातत्याने वाढदिवस साजरा करत होतो, त्यांची जयंती साजरी करण्याचा दिवस येतोय, ही आमच्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट होती। अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दादांची एक शेतकरी असल्यामुळे, दादा स्वतः शेतकरी पुत्र आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांचं एक प्रतिकृती, शेतकऱ्याचं एक प्रतिकृतीच्या माध्यमातून अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथं आज आम्ही त्याचं उद्घाटन केलं। खरं तर हे सुनेत्रा वहिनींच्या हस्ते करायचं होतं, परंतु आज जयंतीनिमित्त याची प्रामुख्याने ती जबाबदारी माझ्यावर आली आणि त्याचं उद्घाटन झालेलं आहे। दादा, आज मुख्यमंत्र्यांचा देखील वाढदिवस आहे, मुख्यमंत्र्यांना काय शुभेच्छा? मुख्यमंत्री महोदयांना खरोखर मनापासून त्यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण अंमळनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। त्यांचं राजकीय आयुष्य धडाडीचं राहो आणि विकासाचा रथ ते असाच पुढे नेवो, अशा त्यांना आमच्या सगळ्या अंमळनेरवासियांकडून त्यांना शुभेच्छा। मनापासून मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे आभार मानतो की मैत्री कशी असावी त्यांनी ते सिद्ध करून दिलेलं आहे। ज्या दादांना संपूर्ण शासकीय कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची घोषणा करून त्याचे आदेश दिले, खऱ्या अर्थाने दादांचं काम हे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये अजर अमर राहो या दृष्टिकोनातून आजची ही घोषणा झालेली आहे आणि तशा प्रकारची जयंतीसुद्धा साजरी केली जाते। खऱ्या अर्थाने त्यांची मैत्री ही काही लपून छपून राहिलेली नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी या मैत्रीला साजेसा असा एक चांगला निर्णय घेतला, म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभारही मानतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो। दादा, तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रत्येकाची या ठिकाणी अपेक्षा राहिली होती की दादांनी मुख्यमंत्री व्हावं, महाराष्ट्राचं या ठिकाणी कारभार पाहावा, मात्र आज दादा हयात नाही, दादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना सगळेजण पाहत आहेत। काय वाटतं, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे? खरं तर दादा 2004 सालीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते अशी भावना ही उभ्या महाराष्ट्रामध्ये होती, पण काही ना काही कारणामुळे ते 2004 साली मुख्यमंत्री होऊ शकले नाही। परंतु सातत्याने पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून दादांनी अथक असे प्रयत्न केले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांना एक दिवस मुख्यमंत्री म्हणून बघावं। मला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हा जो विकासाचा गाडा आहे आणि जी जबाबदारी आहे ती सुनेत्रा वहिनींनी स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारत असताना त्यांनी आता पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ह्या फार मोठ्या वाढलेल्या आहेत की त्यांनी दादांच्या जागी एक महिला मुख्यमंत्री भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। पण शेवटी मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आकडा गाठावा लागतो, बहुमताकडे जावं लागतं, पण महाराष्ट्राची जनता नक्की एक ना एक दिवस राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींना बघतील आणि आमचे प्रयत्न तसे राहतील। दादा हयात असताना दादांची शरद पवारांसोबत चर्चा झाली होती, दोघं राष्ट्रवादी एकत्र करायचा असा निर्णय झाला होता। त्यानंतर दादा मुख्यमंत्री होतील असं पण सांगितलं जात होतं। आता पुन्हा तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे की दोघं राष्ट्रवादी एकत्र येतील आणि सुनेत्राताई मुख्यमंत्री होतील असं बोललं जातं आहे। तुम्हाला काय वाटतंय? नाही, आता या प्रकारच्या चर्चा ज्या विलिनीकरणाच्या एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाकडनं त्याला पूर्ण विराम दिलेला आहे। ज्या दिवशी त्या होतील त्या चर्चांना सुरुवात होईल, त्याच दिवशी याच्यावरती बोलण्याचं आपल्याला कारण नाही आज या बोलण्यावर। ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी बोलू। दादांची कोणती इच्छा राहिलेली आहे? कारण की आपण त्यांच्यासोबत होतो, पक्ष वेगळे झाले, त्यानंतर आपल्याशी दादांचे चांगले संबंध झालेले, कोणती इच्छा? दादा अत्यंत कद्यवर नेता होते। दादा विकासाचा गाडा आणि विकासाचं विजन असलेला एक नेता होता। दादा एक निर्णय क्षमता असलेला नेता होता। जागेवरती एक घाव दोन तुकडे करून निर्णय देणारा एक नेता होता। वेळेचा भोगता होता, वेळेची तत्परता होती। असे अनेक आणि असंख्य असे गुण जे होते ते दादांमध्ये महाराष्ट्राने बघितलेले आहेत। दादांची इच्छा होती की एक ना एक दिवस, त्यांनी बोलूनही दाखवलं होतं, एक ना एक दिवस मी राज्याचा मुख्यमंत्री होईल आणि राज्याचा मुख्यमंत्री खरोखर दादा जर का झाले असते भूतकाळामध्ये तर मला असा आत्मविश्वास आहे की या राज्याची दिशा आणि शेतकऱ्यांची दिशा ही अतिशय वेगळी राहिलेली असती। त्यांची जरी ती इच्छा मुख्यमंत्री व्हायची पूर्ण झालेली नसली तरी कार्यकर्ते मजबूत सुनेत्रा वहिनींच्या मागे आहेत। येणाऱ्या काळामध्ये तो एक ना एक दिवस तो आम्ही आणू सगळे मिळून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.